झेड एक नंबरच आहे, पण आता एक असेल ते तिचा वर्ग घेतला ते आपल्याला कन्फर्म माहित नाही. तर झेड पुढचं आपल्याला स्ट्रॉंग करून बघूया. झेड कितीला आहे, एक्स कितीला आहे, 3 वरती आहे. वरच्या अंकाचं त्याचं किती आहे, 3 वरती आहे. वरच्या सोबत जोडी लावलेली, झेडची कशा सोबत आहे, ए सोबत आहे. मग झेडचा 1 दिलेला आहे, पण आता एकचा डायरेक्ट क्रमांक आहे का एकचा वर्ग करून दिलेला ते माहित नाही. मग पुढचं चेक करू. एकचा 9, एकचं प्रूफ पाडण्यासाठी सीचा किती 3, म्हणजे काय केलं असेल, 3चा वर्ग केला असेल. म्हणजे काय केलं, एचं जे काय आहे, एकचा जो काय क्रमांक आहे त्याचा काय केलेला आहे, वर्ग. इथं एक्स वरती कोण आहे, सी, सीचा क्रमांक किती 3, 3चा काय केलेला आहे, वर्ग. मग तसंच आपण बघतो होतंय बघा, यू, यू कुठे आहे, इथं. यूचा वरचा कोण आहे, एफ, एफ किती क्रमांकाला आहे, 6, 6चा वर्ग केला 36 येते माझं, बरोबर आहे. मग क्यू किती नंबरला आहे, 10. याच्यावरती आपल्याला दिसतंय क्यू किती नंबरला आहे, 10. 10चा वर्ग किती, 100. लक्षात घ्या. आता डिफरन्स बघा किती कितीचा दिसतोय, 1, 3, 6. म्हणजे इथे दिसतोय 1 घेतला, नंतर 3 घेतला, 1चा डिफरन्स दिसतोय याच्यात, बरोबर. याच्यात किती डिफरन्स आहे दोघांमध्ये, 1चा. बाय 1 पासून सी पर्यंत 1 आलो आपण. सी लक्षात घ्या, x नंतर घ्या. नंतर आपण कशावर आलो, इकडे आलो. नंतर कितीचा डिफरन्स आहे दोघांच्या मध्ये, 2चा. नंतर कितीचा डिफरन्स आहे, क्यू, क्यू मध्ये घेताना आपण काय घेतो, जे चा घेतो. 3चा डिफरन्स, 1चा डिफरन्स, 2चा डिफरन्स, 3चा डिफरन्स. 3च्या डिफरन्सने मला अक्षर कोणते, 3 सोडून काय येणार, 1, 2, 3. आणि नंतरचं कोणतं येणार मग, 4 सोडवला आता 4 सोडवला, 4 सोडवलं, 1, 2, 3. नंतर परत काय येणार तुमचं, काय ना उत्तर व 225. नंतर काय येणार, एल बरोबर 225. आलं का लक्षात. असे आपल्याला बघायचं. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. चार सोडण्याचा प्रयत्न करा. ए बी सी डी 4च आहे बघा. आता ए बी सी डी कॉमा डब्ल्यू एक्स वाय झेड, डब्ल्यू एक्स वाय झेड, डब्ल्यू एक्स वाय झेड, ई एफ जी एच, ई एफ जी एच, ई एफ जी एच पुरा आहे एस टी यू व्ही, एस टी यू व्ही आणि पुढे क्वेश्चन मार्क, एस टी यू व्ही आणि पुढे आहे क्वेश्चन मार्क. बघा आता 4 द्यायचा आहे, 4 4 4 4 व्यवस्थित करायचा. एक 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 घेतलं तुमचं आन्सर व्यवस्थित. चला काढण्याचा प्रयत्न करा. आवाज करू नका. ए बी सी डी डब्ल्यू एक्स वाय झेड, ए बी सी डी डब्ल्यू एक्स वाय झेड, ई एफ जी एच, ई एफ जी एच, नंतर एस टी यू व्ही डब्ल्यू. आला का उत्तर. सोपं आहे बघा, खूप एकदम उत्तर आलं पाहिजे. लक्ष द्या इकडे. आता हे बघा सिरियल दिसते आपल्याला, ए बी सी डी डब्ल्यू एक्स वाय झेड, ई एफ जी एच, एस टी यू व्ही. बघा सुरुवातीला अक्षर मला चेक करा. ए बी सी डी आपल्याला लगातार दिलेले, बरोबर आहे. ए बी सी डी लगातार दिले. नंतर डब्ल्यू एक्स वाय झेड म्हणजे शेवटून आपल्याला दिसते 4 दिलेले. बघा सुरुवातीचे 4 अक्षर घेतले, शेवटीचे 4 अक्षर आहे. डब्ल्यू एक्स वाय झेड दिसते, समजलं. नंतर ई एफ जी एच ते राहिले परत घेतले, ए बी सी डी घेतले, नंतर ई एफ जी एच घेतलेले बघा 4, ई एफ जी एच. शेवटून परत 4 घ्यायचे आपल्याला. मग कोणते येणार ते, कोणते येणार, एस टी यू व्ही हे घेतले 4. हे अगोदर झाले. मग आता इकडची परत या. आता इथपर्यंत आलो होतो आपण, कुठपर्यंत आलो होतो, एच पर्यंत. मग पुढचे कोणते 4 आहे, आय जे के एल. उत्तर काय ना तुमचं, आय जे के एल. मोठं होतं पण एकदम सोपं होतं, लक्षात घ्या. एकदम सोपा क्वेश्चन होता. अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायला परीक्षेला येऊ शकतो. एकदम सोपा होता, इझी होता. चला पुढचा क्वेश्चन बघूया. परीक्षेला आपल्याला क्वेश्चन कसे येतात त्या अनुसार आपल्याला करायचं आहे. पुढचं बघा, एफ के पी, एफ ए पी. 3 3 ते 4 4 चे उलट काय असतात, सोपे असतात. ते हिंड आपल्याला लगेच कळतं. एच एन टी, एफ के पी, एच एन टी, जे क्यू एक्स, जे क्यू एक्स, कॉमा एल टी बी, एल टी बी. पुढे क्वेश्चन मार्क. काय उत्तर येईल सांग.
व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा हं? असे क्वेश्चन आपल्याला इथे जमले पाहिजे. एक एक अक्षर घेऊन आपण सॉल्व्ह करू शकतो. एफ के पी एच एन टी जे क्यू एक्स एल टी. शेवटचा क्वेश्चन आहे आपला, नंतर आपण थांबूया. बघा त्याच्याकडे निरीक्षण 3 असेल 4 असेल एकदम स्ट्रॉंग बघायचे. आता इथे काही सिरियल वगैरे दिसत नाही आपल्याला, त्याच्यामुळे मी एफ आणि सुरुवातीला चेक करणार एच. मला याच्यात काय डिफरन्स दिसतोय, परत याच्यात काय दिसतोय, परत याच्यात काय दिसतोय, मग समोर काय येणार मी चेक करणार आहे. आता एफ आणि एच मध्ये काय दिसते मला, एफ इथे दिसतोय एच इथे दिसतोय. कितीचा गॅप आहे, परत 1 चा फरक दिसतोय बरोबर. एच च्या नंतर जे ला जायचंय मला, परत इथे 1 चा फरक दिसतोय. जे च्या नंतर एल ला जायचंय, परत 1 चा फरक दिसतोय. मग पुढे सुद्धा काय उत्तर येणार आहे, एल चे 1 फरक नाही एन. म्हणजे पुढचे येणार उत्तर मध्ये स्टार्टिंग काय असणार आहे, एन. काय असणार आहे, एन. पर्यायामध्ये जर एकच उत्तर असेल तर मी आपण काय करणार, लगेच त्याला क्लिक करणार. लक्षात घ्या, येते लक्षात येते. म्हणजे पर्यायामध्ये उत्तर काय येणार आहे तुमचं, एन स्टार्टिंगला येणार आहे. पुढचं बघा के आणि एन दिसणार आहे बरोबर. एक एक सॉल्व्ह करण्यात बघा के आणि एन मध्ये काय दिसतंय का डिफरन्स. बघा के आणि एन मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 2 चा. इथं के आणि एन कितीचा डिफरन्स दिसतो, 2 चा. मग एन मध्ये आणि क्यू मध्ये कितीचा डिफरन्स दिसतोय मला, परत 2 चा दिसतोय. आता क्यू मध्ये आणि टी मध्ये किती दिसतोय, 2 चा. मग आता उत्तरामध्ये मला 2 सोडून येणार आहे, म्हणजे काय ना आडब्ल्यू. म्हणजे काय आला, याच्या नंतर 2 काय येणार तुमचा, आडब्ल्यू. तर 2 ते मिळाले आपल्याला. शेवटी एक बघायचं आहे. परत पी आणि टी चा मध्ये डिफरन्स दिसतोय आपल्याला, बघू आपण कितीचा आहे तो. पी आणि टी मध्ये बघा, पी आणि हेड टी कितीचा डिफरन्स दिसतोय, 1 2 3. पी आणि टी मध्ये किती दिसतोय मला डिफरन्स, 3 चा डिफरन्स आहे बघा 3. मग टी आणि एक्स मध्ये 3 चा डिफरन्स आहे का, 1 2 3 आहे 3 डिफरन्स बरोबर. याच्यामध्ये सुद्धा 3 चा डिफरन्स आहे. मग एक्स आणि बी मध्ये किती डिफरन्स आहे बघा, एक्स हे 2 आणि 3 चा डिफरन्स आहे बी. परत मला 3 बी 3 सोडून बी बघायचे. बी च्या नंतर 1 2 3 म्हणजे काय उत्तर येणार तुमचं, एफ. या तुमचं उत्तर एन डब्ल्यू. निरीक्षण शक्ती स्ट्रॉंग पाहिजे आपल्याला. कितीचा फरक आहे, फरक लक्षात घ्या. इथं 2 चा होता, याच्यासोबत 2 चा, याच्यासोबत 2 चा, नंतर 3 चा डिफरन्स आहे. डिफरन्स चेक करायचं, एकदम स्ट्रॉंग निरीक्षण शक्ती करायचं. आलं लक्षात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. कारण नवीन नवीन व्हिडिओ तुमचे येणार आहे. अक्षरमालेची आपण सिरीज तयार केलेली आहे. पुढचाही नवीन व्हिडिओ आपल्याला येणार आहे. पोलीस भरतीच्या अनुषंगाने सगळे व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर मिळतील. धन्यवाद.